पाहणार आहोत झटपट होणारी जवळ्याची चटणी, म्हणजेच तिला सुकटची चटणी किंवा झिंग्याची चटणी असेही म्हणतात. येथे मी सुकट आधी निवडून घेतले आहे, त्यामधील थोडे मोठे खडे असतात ते आपण काढून घेतले आहे आणि नंतर परत एकदा चाळणीने चाळून घेतले आहे. तर त्यामधील चाळ तो पूर्ण निघून जातो आणि चाळणीने एकदम स्वच्छ होते. नंतर आपण चाळणीमध्येच 2 ते 3 पाण्याने नळाखाली स्वच्छ धुवून घेतले आहे आणि एका बाउल्समध्ये काढून घेतले आहे. त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ओतून 5 मिनिटं भिजायला ठेवणार आहोत, कारण ती भिजल्यानंतर एकदम सॉफ्ट होते आणि पटकन शिजली पण जाते, अशी कडक राहत नाही. तेलामध्ये आपण इथं थोडंसं जिरं टाकलं आहे आणि जवळ्याच्या चटणीसाठी थोडंसं तेल आणि लसूण हा नेहमीच जास्त टाकावा, कारण चव त्याची छान लागते. इथे आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडासा तिखटपणा येण्यासाठी. 2 मोठे कांदे कट केलेले. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. चवीनुसार थोडंसं मीठ, परत 1 ते 2 मिनिटं आपण कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला तांबूस कलर येईपर्यंत आपण कांदा हा परतून घेणार आहोत. कांद्याला छान असा ब्राऊन कलर आला आहे, तर आपण त्यामध्ये आता 1 चमचा लाल तिखट मसाला, 2 चमचे मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद, हे 3 मसालेच वापरून आपण जवळ्याची चटणी बनवणार आहोत. मसाले टाकल्यानंतर आपण छान असा कांदा वगैरे ते एकत्र मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण हे भिजायला ठेवलेले सुकट त्यामधील पूर्ण पाणी काढून कढईमध्ये टाकून घेणार आहोत. सुकट टाकून झाल्यानंतर आपण ती व्यवस्थित अशी पूर्ण हलवून घ्यायची. सगळीकडून तिला मसाले लागले पाहिजे आणि छान अशी परतली गेली पाहिजे. 1-2 मिनिटं आपण छान बारीक गॅसवर तिला परतून घेणार आहोत. छान अशी परतून घ्यायची एकदम व्यवस्थित अशी. त्यानंतर आपण वरतूनच 1 कट केलेले मोठे टोमॅटो टाकणार आहोत. आपण तेलामध्ये आधी टोमॅटो टाकले नाही, कारण ते आपल्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचे नाही आहे, म्हणून सुकट परतल्यानंतरच आपण वरतून टाकायचे. परतून झाल्यानंतर आपण इथे झाकण ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि यामध्ये गरम पाणी थोडंसं खाली टाकून घेऊया. एकदम थोडंच टाकायचं. त्यानंतर वरती परत झाकण ठेवून आपण 1 अर्धा ग्लास पाणी ठेवणार आहोत आणि आता पाणी खाली न टाकता आपण बारीक गॅसवरच शिजवून घेणार आहोत. त्यामधील पाणी आपोआप त्यामध्ये ताटातलं पाणी खाली आपोआप उतरलं जातं. एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं बारीक गॅसवर. बघा छान अशी आपली परफेक्ट जवळ्याची चटणी झाली आहे. आता ह्या स्टेपला जवळ्याची चटणी शिजल्यानंतर आपण आधी चेक करायची ती व्यवस्थित शिजली आहे की नाही. बघा एकदम अशी सॉफ्ट झाली आहे. जवळ शिजल्यानंतर आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि 1-2 मिनिटं परत मोठ्या गॅसवर परतून घेणार आहोत. इथे तुम्ही जवळ्याची ही चटणी सुकी पण बनवू शकता किंवा थोडीशी ओलसरही ठेवू शकता. मी इथे थोडीशी ओलसरच ठेवली आहे, कारण ती ओलसरच खायला छान लागते. वरून थोडीशी गार्निशसाठी कोथिंबीर. तर तयार आहे आपली जवळ्याची चटणी. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.